उद्या श्रीचे गणपतीचे आमचे विसर्जन राहणार. पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 4 ते 5 हजार असं सार्वजनिक मंडळची उद्या विसर्जन होणार आणि सिटीमध्ये सुद्धा जवळपास 1000 असा मिरवणूकची विसर्जन उद्या होणार. सार्वजनिकमध्ये घरगुती वेगळा अजून जास्त नंबर्स आहे. त्यासाठी काय आहे की जे मेन खदान, झरी खदान आहे, पुयनी खदान आहे, काही कृत्रिम तलाव पण नगरपालिकाने बनवलेले आहे. तो जिथे जसा नियोजन आहे तेच पॉइंटवर तेच रूट घेऊन विसर्जन केला पाहिजे. हा नांदेड पोलीस दलाच्या वतीने आम्ही क्लिअरली असा एक आवाहन करणार. नवीन रूट काही घेतला नाही पाहिजे. जे पोलीस स्टेशन लोकल प्रशासनने जे सांगितलं आहे तेच रूट घेतला पाहिजे. नवीन रूट किंवा काहीतरी नवीन ठिकाणी जाऊन विसर्जन करण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. तसेच घरगुती विसर्जनसाठी घरगुती जे गणपती आहे हा विसर्जनसाठी नगरपालिकाचे जे कलेक्शन पॉइंट आहे तिथेच जाऊन विसर्जन केला पाहिजे. ओपन रिव्हरमध्ये जाऊन विसर्जन केला नाही पाहिजे. हा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्सचे अगेन्स्टमध्ये आहे. म्हणून कलेक्शन पॉइंटवर विसर्जन केला पाहिजे घरगुती. आणि जे सार्वजनिक आहे त्याच्यासाठी जे पोलीस स्टेशन सोबत कोऑर्डिनेट करून जे डेझिग्नेटेड रूट्स आहेत त्या रूट्समध्येच गेला पाहिजे. आणि हा तो आमच्या गाईडलाईन्स झाला. पण आमची जवळपास 5000 इतके स्टाफ उद्या ऑन रोड राहणार. आमचे सिनियर ऑफिसर पासून आम्ही स्वतः आणि कॉन्स्टेबलरी पर्यंत जवळपास 5000ची मोठी फोर्स उद्या ऑन ग्राउंड राहणार. गणपती विसर्जनसाठी आमची 5 आरसीपीची प्लाटून, 1 एसआरपीएफची पूर्ण कंपनी, तसेच जवळपास 1575 इतके होमगार्डचे जवान आणि आमचे 280 ऑफिसर्स आणि जवळपास 3100-3200 कर्मचारी ऑन ग्राउंड राहणार. आम्ही सर्व सहकार्य करून समन्वय ठेवून एकदम चांगल्या प्रकारे बंदोबस्त नांदेडमध्ये करण्याचा प्रयत्न करणार. ज्यामध्ये महिलाची, बच्चेची, वयस्कर माणूसची सुद्धा एक सेफ्टी आणि सिक्युरिटी आम्ही इन्श्योर करणार. तसेच आम्ही एक आवाहन करणार त्याचबरोबर की सर्व जे दुसरा समाज पण आहे त्यांची पण भावनाचा आदर केला पाहिजे आणि त्या असा काही वागणूक, असा काही आक्षेपार्ह गाणे किंवा नारेबाजी केला नाही पाहिजे ज्यामुळे की काही प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जो असा काही आढळला तो लगेच 112 वर इन्फॉर्म करा किंवा नियरेस्ट पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा. कोणी कायदा हातात घेऊ नका. कोणी अननेसेसरीली अनलॉफुल असेंब्ली करू नका. तुमच्यासाठी पोलीस ऑन ग्राउंड आहे उद्या. आणि ईद ए मिलादची जी मिरवणूक आहे 8 तारीखला सिटीमध्ये, त्याचसाठी सुद्धा सेम आवाहन मी करणार की कोणी कायदा हातात घेण्याची प्रयत्न करू नका. अदरवाईज पोलीस स्ट्रॉंगली पॉसिबल कायदेशीर कारवाई करणार. पण कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका. आपण सोबत राहून समन्वय ठेवून जोश खरोशमध्ये एकदम उत्साहात हा सण उत्सव पार पाडू. पण नांदेड जिल्ह्याची जे ओळख आहे शांतताप्रिय जिल्हा म्हणून हा काही गाळबोट न लागता चांगल्या प्रकारे आपण बंदोबस्त पार पाडू. थँक्यू.